नीट पेपर फुटी आंदोलनादरम्यान पोलीस, निमलष्करी दल आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बळाचा अतिवापर केल्याच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 5 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे। या समितीचे प्रमुख म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीच्या इतर सदस्यांमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शलिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ला आणि मेघालयचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर LR बिश्नोई यांचा समावेश आहे। ही समिती विविध आरोपांची तपासणी करेल। यामध्ये पेलेट गन्स वापर, इलेक्ट्रिक बॅटन्स, लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा अतिवापर, महिला आंदोलकांवरील कथित हिंसाचार, पोलिसांकडून पाळत ठेवणे, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरलेल्या उपाययोजनांचे प्रमाण आणि पीडितांना वैद्यकीय मदत आणि नुकसान भरपाई देण्याची तरतूद यासारख्या मुद्द्यांचा समावेश असेल। तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान याबाबत प्रशासनानं केलेल्या आरोपांचाही ही समिती विचार करेल। सर्वोच्च न्यायालयानं